आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, आमच्या बाजूला ना 3 वर्षाचा राजू नावाचा मुलगा राहतो। परवा त्यांनी मला प्रश्न विचारला की ताई, प्रेम म्हणजे काय? मी चक्क थंडगार पडली, कारण या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तरच नव्हतं। तुमच्याकडे आहे का हो? नाही ना? आजचे आपले कपल्स आहेत ना, त्यांनाच हा प्रश्न विचारूया। तर सर्वप्रथम बोलूया लव्ह मॅरेज कपलला। या, तुमची ओळख करून द्या। माझं नाव गणेश नायर आहे। मी मुंबईत माझं एज्युकेशन पार पाडलेलं आहे। मी मुळात सांगितलं तर मी इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आणि सध्या मी ICICI प्रुडेन्शियलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो। आपली ओळख करून द्या। नमस्कार, मी मोनाली नायर। मी BCom ग्रॅज्युएट आहे आणि कॉन्कोस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सेंटर कोऑर्डिनेटर म्हणून काम करते। हा ऐकून नाही ऐकून सगळं आम्हाला खूप आनंद झाला। आमच्या खुशी मीटरलाही खूप आनंद झालाय। या बसा। आणि आता आपण बोलवत आहोत अरेंज मॅरेज कपलला। या, आपली ओळख करून द्या। नमस्ते, मी जयेश परवेकर। मी BE आहे आणि गेली 10 वर्ष मी एअर इंडियामध्ये सर्व्हिस करतोय टेक्निकल ऑफिसर म्हणून। माझ्या स्वतःबद्दल सांगायचं म्हणजे मला फिरायला, वाचायला खूप आवडतं, आणि नशिबाने सुदैवाने मला माझी बायको जी मिळाली आहे ती अगदी माझ्या आवडीप्रमाणे, म्हणजे घरेलू आणि समजूतदार आणि हुशार अशी मिळाली। थँक्यू। नमस्कार, मी वैशाली जयेश परुळेकर। मी BCom आहे आणि मी सुद्धा एअर इंडियातच सर्व्हिस करते आहे। अच्छा। आणि लग्नाबद्दल सांगायचं झालं तर मी लग्नापूर्वी माझ्या कल्पनेत जी चौकट रचली होती, देवाच्या कृपेने मला नवरा बरोबर त्या चौकटीत परफेक्ट फिट बसणारा असा मिळाला। खूपच चांगलं चाललंय तुमचं, चालू द्या। या बसा। थँक्यू। तर आता आपण यांच्याशी थोड्या गप्पा मारूया आणि अजून ओळखूया यांना। हा प्रश्न मी तुम्हाला विचारते, दोघांच्याही प्रेम प्रकरणाला नेमकी सुरुवात कशी आणि केव्हा झाली? कशी आणि केव्हा म्हणायचं झालं तर माझ्या मावशीच्या इकडे, म्हणजे प्रभादेवीला, तिकडेही तो खाली राहत होता आणि इट वॉज प्रपोजल देऊनच झालं, म्हणजे विचारून, आणि 1995 मध्ये 15 मे। म्हणजे लव्ह कम अरेंज असं म्हणू शकतो? नाही, म्हणजे मॅरेज बरंच उशिरा झालं। त्याच्यावर थोडं फिरलं पण असाल ना? डेफिनेटली। लग्नाआधी फिरताना, म्हणजे लग्न अगोदर तुम्ही नक्कीच फिरत असणार, कुठच्या ओळखीच्या लोकांनी तुम्हाला पकडलं नाही कधी? 5 वर्ष तरी पकडलं नाही। CID मध्ये का नाही जात तुम्ही? तसं बिंदास फिरत होतो, काय प्रॉब्लेम नव्हता। 6व्या वर्षी मात्र शिवाजी पार्कमध्ये बसताना मावशी समोरून आली आणि बाजूला दुसऱ्या कपलच्या बाजूला जाऊन बसलो मी। ब्लँक फेस ठेवून बघा, त्यातून जास्ती हसायला येते आम्हाला। आणि तुम्हाला विचारायचं झालं म्हणजे तुम्ही यांना बघायला गेलात तेव्हाच लग्न नक्की केलं होतं नेमकं? पहिल्या भेटीतच? तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये एकमेकाला बघितलेलं होतं, मध्यस्थीमुळे घडून आलं। त्यामुळे असं तेव्हा आवडायची, त्यामुळे मध्यस्थी झाली आणि मग जुळून आलं हे लग्न। ॲक्च्युली आमची एक कॉमन फ्रेंड आहे, तिने आम्हा दोघांनाही इंट्रोड्यूस केलं आणि शी सेड की आय थिंक तुमच्या दोघांचं कपल छान होईल वगैरे। तिने असं, तिनेच एक कल्पना रचली आणि ती म्हणाली वाय नॉट गो अहेड फॉर इट। लग्ना आधीच्या लहानशा भेटलेले हे आणि लग्नानंतरचे हे, ह्याच्यात काही फरक आहे का? आहे। काय? त्यावेळेला सगळंच गोडगोड असतं लग्न अगोदर। गोडगोड म्हणजे आपण इतकं चांगलं दाखवायचा प्रयत्न करतो, असं मी म्हणत नाही की ही इज बॅड, ही इज व्हेरी नाईस आजही, पण तेव्हा इम्प्रेशन किंवा थोडंसं पटवण्यासाठीचा जे प्रकार असतो जरा जास्त असतो, तो लुकच वेगळा। आणि आता बायको आहे ना, समजून घेईल। मी वैतागला चिडलं तरी ती अंडरस्टँड करून घेईल, ती समजून घेईल। खूप मजा आली हो तुमच्याशी बोलून। आता आपण पहिल्या राऊंडला सुरू करूया। राऊंड सुरू करण्या अगोदर आपल्याला एक टॉस करावा लागेल। टॉसच्या एका साईडला आहे अरेंज मॅरेज आणि एका साईडला आहे लव्ह मॅरेज। हा टॉस जो जिंकेल त्याच्याबरोबर 3 राऊंड आपण सुरू करू, म्हणजे सर तुम्ही जिंकला तर 3 राऊंड तुमच्यापासून सुरू होणार। करूया टॉस? लव्ह मॅरेज। तर आता आपण सुरू करूया आपली पहिली राऊंड, ज्याचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग। म्हणजे एकमेकांना तुम्ही किती ओळखता। प्रत्येकी 3-3 प्रश्न विचारीन। नवऱ्याला बायकोबद्दल विचारीन आणि बायकोला नवऱ्याबद्दल विचारीन। अचूक उत्तराला मिळेल 10 पॉईंट्स। सुरू करूया? हा प्रश्न तुम्हाला जातोय, भविष्यातलं पूर्ण करायचं स्वप्न कुठचं यांचं? बाहेरगावी फिरायला। राईट उत्तर आहे, ह्याच्यासाठी मिळतात तुम्हाला 10 पॉईंट। हसा, 10 पॉईंट्स मिळाले तुम्हाला।
आणि यांचा आवडता क्रिकेटर? सचिन तेंडुलकर. हो हो, तुम्ही पण खुश झाला, आमचे खुशी मीटर पण खुश झालेत. आणि आवडती खलनायिका? काजोल. खूपच आवडते वाटतं, एकदम अशी म्हणले काजोल. हो ना, खूपच आवडते ना, मलाही आवडते तशी. आणि तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे ह्यांची आवडती गायिका कोण? आशा भोसले. हो, आशा भोसले, एक्झॅक्टली. आणि आवडलेले पुस्तक? यू कॅन विन. बरंचसं माहिती तुम्हाला एकमेकांबद्दल, म्हणजे एकदमच माहिती आहे, कुठे चुकायची गरज नाही आहे. आणि नवऱ्याची न आवडणारी सवय? गोंधळणे कधी कधी. बरोबर आहे, एकदम बंद. खूप गोंधळ टाका कधी कधी. आता पण गोंधळलेलंच आहे. आता हा प्रश्न तुम्हाला जातोय. ह्यांचा आवडता संगीतकार? संगीतकार R.D. बर्मन. बरोबर आहे, एकदम बरोबर, R.D. बर्मन. कारण ते बऱ्याचदा त्यांचीच गाणी ऐकत असतात. हो ना. आणि आवडता थंड हवेचं ठिकाण? इफ आय एम नॉट मिस्टेकन इट इज उटी. आम्ही हनीमूनला नो गेलो नो, होतो. यू आर नॉट. ॲब्सोल्युटली, यू आर राईट, ॲब्सोल्युटली. आणि जीवनातील असा प्रसंग जे कधीच विसरू शकत नाही? खूप असतील, पण सगळ्यात मेन म्हणजे लग्न असावं माझ्या मनात. नक्कीच नक्कीच. I don't असावं believe it. का? I don't believe it. नक्कीच. आता हा प्रश्न तुम्हाला जातोय. ह्यांचा आवडता रंगाचा ड्रेस कुठचा? पिंक. हा, तो जोरात बोला, कॉन्फिडेंटली मला. पिंक. लग्नानंतर पहिल्यांदा सासरकडून आलेली भेट? बहुतेक साडी असेल. नाही, ड्रेस आहे. आणि आवडती मिठाई? काजू कतली. एकदम काजू कतली, मला पण आवडते. तर या राऊंडचे आपण स्कोअर बघूया. अरेंज मॅरेजला मिळतात 50 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेजला मिळतात 60 पॉईंट्स. तर ही राऊंड लव्ह मॅरेजने जिंकली आहे. आणि तुम्हाला मिळतात विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हाला मिळतात विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. हॅपी ना? डेफिनेटली. एकदम एकदम. ही आमची राऊंड आहे, गंमत जम्मत राऊंड. आपण सुरुवात करायची खाण्याच्या गेमला. या, अशी या तुम्ही. इथे हे दिसते काय? हे पाणीपुरी आहे. नवऱ्यांनी पाणीपुरी बनवायची आहे, बायकोला द्यायची आणि बायको खाणार. तुमची वेळ सुरू होत आहे. प्लेट आहे इथे. आता सुरू. 1 मिनिट आहे. काय टेस्टी वेस्टी बनवून देतात बघा. अरे बापरे. जबरदस्ती खायला. प्लेट ठेवा पाहिजे. चालेल का? अर्ध पुरी राहिलंय. ते तुम्ही. अरे बरं. पाणीपुरीवाला पण एवढा फास्ट नसेल बनवत, खरंच. इतकं तुम्ही फास्ट बनवताय. भैया थोड़ा मिर्ची कम डालना, बहुत तीखा बन रहा है. कड़ाम कुड़ुम कड़ाम कुड़ुम. 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9. बस तोंडात गेली ना. हां, बसा. पोट भरलं? पाणी वगैरे पाहिजे का तुम्हाला? तिखट बनवलेली? चांगलीच. हो. बापरे. तुम्ही आता राऊंड कळली आहे. टार्गेट काय? टाइम सुरू होत आहे आता. चला सुरू. बुडं आणि दे. बापरे. तिखट होते तिखट. सेकंद उरली आहेत अजून. बापरे. दहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. बस. ठेवून द्या. बसा.
झणझणीत होतं ना? नाही प्रेमाने बनवलं म्हणजे एकदम. लव्ह मॅरेजने खाल्ल्यात 6 पुऱ्या. आय डोंट बिलीव्ह इट, मी 9 खाल्ल्या. अरेंज मॅरेजने खाल्ल्यात 9 पुऱ्या. काय दनादन स्टॅमिना आहे खायचा. आपण दुसरा गेम सुरू करूया. चला या, तुम्ही त्या सर्कलवरती जा. गेम समजावते तुम्हाला. हा चष्मा घालायचा आहे. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिट तुमचा सुरू झाला की हे तुम्हाला डिरेक्शन्स दाखवतील. त्या डिरेक्शन्स द्यायचं, ती वस्तू उचलायची आणि या टेबलावरती येऊन ठेवायचं. मग परत ते तुम्हाला डिरेक्शन्स दाखवतील. जितक्या जास्ती वस्तू तुम्ही उचलणार तितक्याच त्याच्यापेक्षा जास्त त्यांना उचलावे लागतील. रेडी? 1 अँड स्टार्ट. चल पुढे. बस. हां उचल. ठेव. बस बस. हां उचल. बस तिथेच. बस तिथेच. हां राईट. हां बस. कुठे? लेफ्ट. हां बस खाली. अजून लेफ्टला. हां चल पुढे. बस लेफ्टला. येस. पण डिरेक्शन द्या ना पाठी जाण्याचे. चल पुढे. बस. दोन्ही उचल. अजून उचल पुढे. नको चल मागे. हां बस ठेव. चल पुढे. बस. 1 2 लेफ्ट ग. राईट हँड. राईट हँड खाली मागे. हां मागे 9 मागे ठेव. कट टू कट होतं एकदम. या बसा, मोजूया. 1 2 6 7 8 वस्तू उचलल्यात. चला आता मी या टाकते आणि आता तुम्ही खेळायचं. ओके टाइम स्टार्ट्स नाव. पुढे खाली बस. पाठी येऊन ठेवा. पाठी येऊन ठेव. आता पुढे लेफ्टला. राईटला. हां आता तशीच पुढे तशीच. लेफ्ट आय मीन राईटला. हां पाठी. आता पुढे लेफ्टला आहे. आय मीन राईटला. हां लाईट अजून. हां खाली बस. थोडे पुढे. हां खाली. आता तिकडे खाली बस. हां ते ठेव आणि खाली बस. ठीक आहे खाली बस. हां थोडं पुढे. हां तशीच पुढे अजून. हां खाली बस. राईट लेफ्ट. हां 1 पुढे 2 पुढे खाली बस. 3 4 राईटला. 6 7 पुढे खाली बस. 8 9 खाली राईटला. बस बसा. आता मोजूया आपण. 1 2 6 आणि 7. पहिली राऊंड जिंकली ह्यांनी आणि दुसरी राऊंड जिंकली आहे तुम्ही. म्हणून झाला काय, 20 पॉईंट्स तुम्हालाही मिळालेत आणि 20 पॉईंट्स ह्यांनाही मिळाले. तर झाला आहे टाय. तर आता आपल्याला करायला लागेल टॉस. अरेंज मॅरेजनी हा टॉस जिंकलाय. म्हणजे गंमत जम्मत ही राऊंड जिंकली आहे अरेंज मॅरेजनी. आता आपण करूया थोडीशी शॉपिंग. सगळ्यांनाच आवडते, स्पेशली बायकांना तर जास्ती आवडते, हो ना. नेहमी पुरुषांना भीती वाटते कारण खिशाला जरा धोका असतो, पण इथे काही काळजी करायची गरज नाही कारण आपण करणार आहोत विंडो शॉपिंग. तर आपण शॉपिंग करूया. चला या. आता मी गेम समजावते. 3 रंगाचे बास्केट्स आहेत. लाल रंगाच्या बास्केटमधनं 2 वस्तू उचलून लाल बॅगेत टाकायच्यात. म्हणजे तशाच सेम पद्धतीने बाकीचे 2 शॉपिंग करायचे. प्रत्येक रंगाची शॉपिंग करायला तुम्हाला मिळेल 10 सेकंद. पण लक्षात ठेवा फक्त 2च वस्तू उचलायच्यात. 3 वस्तू उचलल्या तर तुम्ही डिस्क्वालिफाईड व्हाल. जितक्या वस्तू जुळून येतील प्रत्येक वस्तूला 10 पॉईंट्स. चला तुमची वेळ सुरू होते. आता लाल विंडो शॉपिंग आहे. वेळ सुरू होत आहे. 2च वस्तू आत्ता. चला 7 8 9 10. बस केलं शॉपिंग. कुठे काय हो तुम्ही. कळलं ना. परत करूया ब्लू विंडो शॉपिंग.
सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 बस. परत वरती ठेवली. हे म्हणजे मला एक्स्ट्रा कामच लावलंय तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्यासाठी एवढं पण करीन. आता ग्रीन. वेळ सुरू होत आहे आता. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 बस. पिशवी काढून शॉपिंग केलं असतं तरी चाललं असतं. चला या तुम्ही. झालं तुमचं शॉपिंग. आता तुमचं शॉपिंग असं करून ठेवतो मी तुम्हाला. ठीक आहे. वेळ सुरू होत आहे आता. एकमेकांकडे अजिबात बघायचं नाही. 4 5 6 7 8 9 बस. झालं ना. आता ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. चला. 1 3 4 5 6 7 8 9 अरे वा, व्हेरी गुड. आता ग्रीन. वेळ सुरू होत आहे. चला सुरू. 3 4 5 6 7 8 9 10 या बाहेर या. आता आपण पहिलं लव्ह मॅरेजचं शॉपिंग बघूया. तुम्ही घेतलंय काजू आणि ब्लॅक पेपर, काळी मिरी. देवा, बघू तरी. जिरा आणि काळी मिरी एक वस्तू जुळते तर तुम्हाला 10 पॉइंट्स मिळतात इथे. बघूया इथे काय आहे. बायकोसाठी बांगड्या घेतल्या आणि रवी पण घेतली. हे कशासाठी? पाणी पिण्यासाठी. पण इथे रवी पण घेतली तुम्ही. एक वस्तू जुळते इथे पण तुम्हाला 10 पॉइंट्स मिळतात. ते आहे राई आणि लवंग. ते आहे पोहे आणि लवंग. अजून एक गोष्ट मिळते म्हणजे इथे अजून तुम्हाला मिळत आहेत 10 पॉइंट्स. आता यांचं बघूया ना. मुगाची डाळ आणि वाल. आणि इथे हे मुगाची डाळ आणि गहू म्हणजे एक गोष्ट मिळते, 10 पॉइंट्स. वॉटर फिल्टर आणि फ्रीज निघाला. काही काळजी करू नका, इथे पण वॉटर फिल्टर आणि फ्रीजच आहे. इथे तुरीची डाळ आणि चवळी. इथे आहे, इथे पण आहे तुरीची डाळ आणि तांदूळ. एक गोष्ट जुळते, 10 पॉइंट्स. तर आपण आता या राऊंडचा स्कोर बघूया. स्कोर आहे लव्ह मॅरेज टीमला मिळतात 30 पॉइंट्स, अरेंज मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स. तर थोडक्यात ही राऊंड जिंकली आहे अरेंज मॅरेजनी आणि त्यांना मिळतं आहे सनफ्लेमचं OTG. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि फुल एपिसोडचा स्कोर असा आहे. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 110 पॉइंट्स, अरेंज मॅरेज टीमला मिळतात 110 पॉइंट्स. लव्ह आणि अरेंज दोन्ही जोडी नंबर 1. तर आजची आपली ऍक्च्युली 2 जोड्या इथे आहेत जोडी नंबर 1 साठी. पण बक्षिसासाठी तर आपल्याला टॉस करावाच लागेल. तर म्हणून आपण टॉस करूया. अरेंज मॅरेज. आजची बक्षिसं घेतात अरेंज मॅरेज. या इथे तुम्ही पण या.